रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। एकीकडे निम्म वर्धा प्रकल्पाच्या पाण्याने जमीन सिंचनाखाली येऊन अनेकांना फायदा झाला, प्रगतीचे द्वार खुले झाले। दुसरीकडे या प्रकल्पात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन मिळाले होते। तथापि शासनाने उपाययोजना केलेल्या नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनुत्तरितच आहे। 28 वर्षांमध्ये आतापर्यंत केवळ 6 मुले नोकरीवर लागली आहेत। भातकुली तालुक्यातील खुमागड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून कर्जफेडीच्या विवंचनेतून आत्महत्या केली। बुधवारी सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली। भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल तसेच वरिष्ठ शाखा अधिकाऱ्यांनी मंगळवारी भुसावळ वलगाव मार्गावर विंडो ट्रेलिंग तपासणी करून मार्गावरील रेल्वे रूळ, ओएचई, सिग्नलिंग, लेव्हल क्रॉसिंग व सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली। या तपासणीचा उद्देश रेल्वे वाहतुकीची गती, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हा असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले। धामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेड येथील विक्रम सोनवणे 19 या तरुणाला सोयाबीन काढणी करीत असताना बुधवारी सकाळी वाघोली शिवारात परळ या विषारी प्रजातीच्या सापाने चावा घेतला। ग्रामस्थांनी तात्काळ विक्रमला ग्रामीण रुग्णालयात आणले। प्रथमोपचारानंतर डॉक्टरांनी यवतमाळ येथे रेफर केले। सोयाबीनची रोज बंपर आवक होत असल्याने शेडमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पोत्यांची उचल व्हायची आहे। अशा परिस्थितीत पावसाची शक्यता असल्याने अमरावती येथील बाजार समितीने गुरुवारपर्यंत आवक स्वीकारणे बंद ठेवल्याने गेट बंद आहे। त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आलेली 100वर वाहने गेटच्या दुतर्फा उभी होती। त्यामुळे सकाळपासून येथे वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवली। सुरा नदीच्या पात्रात खेकडे व मासे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। धनराज ही घटना रामटेक मोहनकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा, तालुका रामटेक शिवारात मंगळवारी दिनांक 28 घडली असून बुधवारी दिनांक 29 सकाळी उघडकीस आली। जलालखेडा बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांचे दागिने चोरून नेणाऱ्या महिला चोरट्यांची टोळी प्रवाशांच्या प्रसंगावधानाने पोलिसांच्या हाती लागली। पोलिसांनी टोळीतील 6 महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून 8,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांनी दिली। हा प्रकार नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील बसस्थानक परिसरात बुधवारी दिनांक 29 दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडला। बसस्टॉपवर वाहनाची प्रतीक्षा करीत असलेल्या 3 वृद्ध महिलांना अनोळखी दोघांनी अमरावतीला जाणारा मार्ग विचारला। यातील एकाने वृद्ध महिलेच्या गळ्यातील 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत दोघेही पळून गेले। ही घटना कोंढाळी तालुका काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांजरा गोविंद येथे रविवारी दिनांक 19 सकाळी वाजताच्या 10:30 सुमारास प्रकरणात घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 32,000 रुपये चोरट्याने लंपास केले। ही घटना सुभाषनगर येथे घडली। गजानन बोरकर हा नागपूर येथे कुटुंबासह गेला होता। दाराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञाताने कपाटातील 32,000 रुपये रोख आणि 1,200 रुपयांचा वायफायचा बॉक्स चोरून नेलेला दिसला। या प्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे। युवकाचा विश्वासघात करून त्याच्या बँक अकाउंटचा चुकीचा वापर करून खात्यातून 25 ते 30 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले। बँकेने युवकाचे खाते सीज केल्यानंतर 6ही जणांनी युवकाला पैशाची मागणी करत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। युवकाने 60,000 रुपये दिले, मात्र उर्वरित 80,000 रुपयांची खंडणी मागत असल्या प्रकरणात युवकाने वर्धा शहर पोलिसांत तक्रार दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील 3,30,507 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या। यापूर्वी केलेल्या पडताळणीत 2 जिल्ह्यांतील 28,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत 32,803 कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे। त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। गोंदियात तब्बल 3.5 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त निघणार असल्याने निवडणुकांच्या तारखेची वाट पाहत पायाला भिंगरी बांधून माजी पदाधिकारी आजी होण्यासाठी आपला वॉर्ड पिंजून काढत असल्याचे चित्र आहे। तर नवीन चेहरेही माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी रणनीती आखत असल्याचे चित्र आहे। पालिका निवडणुकीसाठी गुढ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार पुन्हा सक्रिय झाले आहेत। राज्य शासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे। असे असतानाही जिल्हा व शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे। सालेकिसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो, ही बाब लक्षात घेत भाजप, काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे। सालेकिसा नगरपंचायतीत आमगाव खुर्दचा समावेश झाल्याने नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे। नगराध्यक्ष पदासाठी नुकत्याच जाहीर झालेले आरक्षण सोडतीत
नगराध्यक्षपद सर्वसाधारण निघाले. आधी महिला दावेदार होत्या, आता पुरुष दावेदारांची संख्या वाढली आहे. अशात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षात दिवसेंदिवस पेच वाढताना दिसत आहे. गोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भात पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यकारी सहकारी संस्था संघटनेच्या वतीने बुधवारी दिनांक 29 मुख्यमंत्री सहकार मंत्री यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. राज्यातील खासगी प्रवासी बसकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने धडक कारवाई केली. दोषी असलेल्या 102 खासगी बस चालकांना तब्बल 4,65,200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर 5 बसचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबविली गेली. यात 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकांनी एकूण 73 केसेस करण्यात आल्या. त्यात 73 आरोपींकडून एकूण 1,42,745 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील टीम क्राईमने 32 केसेसमध्ये 34 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1,21,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती राजाकेट ठाण्याच्या हद्दीतील भटवाडी स्थित परागनगर येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नील असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो येथील एका महाविद्यालयामध्ये 12वीचे शिक्षण घेत होता. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 ते सायंकाळी 6च्या सुमारास ती घटना घडली. भातकुली तालुक्यातील मार्की येथील एका 26 वर्षीय तरुणाने मावशीच्या गावी हसनापूर पारडी येथे गळफास लावून आत्महत्या केली. 28 ऑक्टोबर रोजी ती घटना उघड झाली. आकाश सुधाकर गवई 26 असे मृताचे नाव आहे. तो त्याच्या मावशीकडे हसनापुरात राहत होता. 28 ऑक्टोबर रोजी त्याने मावशीच्या घरी गोठ्यामध्ये लाकडी बल्लीला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी रहिमापूर पोलिसांनी नोंद केली. मल्हारा ते परतवाडा रस्त्यादरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. रामप्रसाद सुखचंद बेलकर 65 राहा एकता नगर कांडली असे मृताचे नाव आहे. रामप्रसाद बेलकर हे दुचाकीने जात असताना पेट्रोल पंपासमोर एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. परतवाडा पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध 28 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे नागपूरकरांसह शहराबाहेरील हजारो नागरिकांचे अतोनात हाल झाले. विशेषतः आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील अनेक घटकांना याचा मोठा फटका बसला. त्यात अगदी रुग्णांसोबतच नोकरदार, व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आंदोलकांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत वर्धा रोड मोकळा करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून देखील वेट अँड वॉचचीच भूमिका घेण्यात आली. वर्धा रोडवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका विमान प्रवाशांनाही बसला. या आंदोलनामुळे नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 15% घट झाली. पार्टीवरून घरी परत जात असताना अतिवेगाने कार चालविल्याचा फटका चालकाच्या मित्राला बसला व त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंडिका नगर येथे ही घटना घडली. नरखेड तालुक्यातील लोहारी नियतीने त्या जोळा भावंडांवर मोठा आघात करून पोरके केले होते. या अनाथ निरागस मुलांना तेव्हा बालगृहाचा आधार मिळाला व सोबत मिळाले जगण्याचे मार्गदर्शन. त्या मुलांनीही मिळालेल्या आधाराला शैक्षणिक परिश्रमांची जिद्दीची जोड दिली. या जिद्दीने दोन्ही भावंडांनी यशोशिखर गाठले. एकापाठोपाठ आता दुसऱ्याही भावाने प्रशासकीय यश गाठत मुंबई मंत्रालयात कक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळविली आहे. निसर्गाच्या दुष्टचक्राने शेतकऱ्याला पुन्हा एकदा रडवले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 1,70,000चे कर्ज काढून शेतात पेरलेले आणि दिवसरात्र कष्ट उपसून मोठे केलेले सोयाबीनचे पीक अवकाळी पावसामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले. लागवडीचा खर्च तर सोडाच, आता काढणीचा खर्चही निघणार नाही. हे विदारक वास्तव डोळ्यासमोर येताच हताश शेतकऱ्याने 4 एकरातील कापणी केलेले सोयाबीनचे ढीग अक्षरशः पेटवून दिले. हा प्रकार भिवापूर तालुक्यावरील शेतकरी आत्महत्या सदृश परिस्थितीची जाणीव करून देणारा आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनचे नाव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय करण्यात यावे, या संदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. इतकेच नाही तर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने नामकरणाचे फलक देखील लावले होते. परंतु रुग्णालयाचे नाव हे बदलले नाही.
त्यामुळे शासनाला पाठवण्यात आलेल्या त्या प्रस्तावाचे झाले तरी काय असा प्रश्न 2.5 वर्षांनंतर पुन्हा उपस्थित केला जात आहे. दर्यापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध गमा खनिज वाहतुकीच्या प्रकरणात जप्त केलेला मिनी ट्रक चोरीला गेला. 11 ते 12 ऑक्टोबर दरम्यान ती घटना घडली. मात्र तो प्रकार 28 ऑक्टोबर रोजी उघड झाला. या प्रकरणी दर्यापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक सीमा गाडबैल यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. लाखांदूर तालुक्यातील विरली बू येथे पैशांच्या वादातून एका इसमाला मारहाण केल्यानंतर कालव्यात बुडवून ठार मारले. ही धक्कादायक घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. नरेश दुनेदार असे मृतकाचे नाव आहे. लाखांदूर पोलिसांनी नारायण या मारेकऱ्याला अटक केली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी येथील तलावात गाय व बैलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. वलनी चौरास परिसरातील वलनी येथील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसामुळे गंभीर संकट ओढवले आहे. ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. बल्लारपूर येथे किरकोळ वादातून 4 युवकांनी बार मालकासह वेटरवर लाठीकाठीने हल्ला केला. ही घटना बुधवारी दिनांक 29ला उघडकीस आली. बल्लारपुरात उघडकीस आली. बार मालक संघर्ष ढोके व वेटर आदर्श गलगट अशी जखमींची नावे आहेत. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुट्टीबोरीजवळ आंदोलन सुरू केले. त्यामुळे बुधवारी दिनांक 29 सकाळी नागपूर शहराकडे जाणारी वाहने आनंदवन चौकातून चिमूर उमरेड मार्गे वळविण्यात आली. आनंदवन चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चंद्रपूर आगाराच्या बसेस मूलमार्गे नागपूरला रवाना केल्या जात आहेत. पायाच्या शस्त्रक्रियेसाठी वरोरा येथील एका उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या प्रकृतीत शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी दिनांक 28 रात्री त्याचा मृत्यू झाला. गणेश बापूराव बावणे असे मृतकाचे नाव आहे. मात्र वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातच शस्त्रक्रियेदरम्यान गणेशचा मृत्यू झाल्याचा आरोप बावणे कुटुंबियांनी केला आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 8,500 रुप्रमाणे सरसकट मदत तत्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शंकरपूर येथून 3 किलोमीटर अंतरावर चकलोहरा वासियांनी मागील 40 वर्षांपासून मुख्य रस्ता न बनविल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण गाववासी या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन चिमूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील शिक्षण विभागातील बेफिकिरी आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे भीषण चित्र समोर आले आहे. तालुक्यातील तब्बल 6 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 0 शिक्षकी म्हणजेच एकही शिक्षक नसलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा दिवा मिणमिणता झाल्याची स्थिती आहे. लाखणी तालुक्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. वर्षभरापासून या वाघाचे गावकऱ्यांना नियमितपणे दर्शन होत आहे. अनेक पाळीव प्राण्यांची त्याने शिकार केली आहे. वन विभागाचे पथक मंगळवारी तत्काळ किटाडीत दाखल झाले. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे नुकसान राज्य झाले. शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 94,098 शेतकऱ्यांना 67,43,28,000 रुपयांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी बुधवारी दिनांक 29 वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा प्रशासनाने उर्वरित निधी खात्यात तत्काळ निधी जमा करावा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराप्रसंगी युवकांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. त्यातील एकाने चाकूने भोसकल्याने युवक गंभीर जखमी झाला. योगेश कैलास बावणे राहणार वरोरा असे जखमीचे नाव आहे. जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आली. ही घटना बुधवारी दिनांक 29 सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वणी नाका स्मशानभूमीत घडली. पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासींना वनहक्क दाव्याचे पट्टे द्यावे आणि अन्य प्रलंबित मागण्यांचा तातडीने निपटारा करावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी गोंडवाना आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक जगन येलके यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिनांक 28 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दिनांक 29 दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने तोडगा काढला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000पेक्षा जास्त पोलीस पदांची भरती प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस शिपाई पदासाठी 215 जागा आहेत. मागील काही वर्षापासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत स्टेडियमवर घाम गाळणाऱ्या तरुणांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवून माता व बालमृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतील सामाजिक अडथळे दूर करण्यावर भर देण्याचे निर्देश गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिले. निष्काळजीपणामुळे एकही बालमृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने गांभीर्याने काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले. वाहनात इंधन म्हणून पेट्रोल डिझेलबरोबरच सीएनजी एलपीजी सारख्या गॅसचाही वापर केला जात आहे. सीएनजीवर चालणारी 4चाकी 3चाकी आणि दुचाकी वाहने विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. इतर वाहनांप्रमाणे या वाहनांना देखील आरटीओ विभागाचे नियम लागू आहेत. त्यात एलपीजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांनी दर 5 वर्षांनी हायड्रो टेस्ट करणे बंधनकारक असते. मात्र बरेच वाहनधारक अशी टेस्ट करीत नसल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः हलके धान पीक आणि कापूस पीक कापणी आणि वेचणीच्या वेळीच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिंदेसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सूरज नैताम यांनी केली आहे. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात यंदा 187 धान खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पण ऑक्टोबर महिना संपत आला तरीही शासनाने धान खरेदीचे आदेश काढले नाहीत. त्यामुळे धान विक्रीसाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.